आता पाहूया लोकसभेचा धुळा कसा सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यात भाजप उमेदवार राम सातपुते यांच्या सभेला मराठा आंदोलकांचा विरोध। मराठा आंदोलकांच्या रोषामुळे राम सातपुते यांची सभेला अनुपस्थिती। नवी दिल्लीत येत्या आठवड्यात भाजप जाहीरनामा प्रसिद्ध करणार। नवरात्रीच्या मुहूर्तावर भाजप जाहीरनामा प्रसिद्ध करणार। बुलढाण्यात काँग्रेसच्या ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून उमेदवारी अर्ज मागे। लोकसभा उमेदवारी ज्ञानेश्वर पाटलांनी केली होती बंडखोरी। अमरावतीतून रिपब्लिकन पक्षाच्या डॉक्टर राजेंद्र गवई यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे या हेतूने मी अर्ज मागे घेतला। राजेंद्र गवई यांची प्रतिक्रिया। दारूचे दुकान हा आमचा व्यवसाय अवैध नाहीये, सरकार मान्य आहे। प्रतिभा धानोरकर यांचं मुनगंटीवारांना प्रत्युत्तर। सुधीर मुनगंटीवार निवडून आले तर मग दारूबंदी करणार आहेत का, असाही विचारला सवाल। संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे किंग, भाऊ आणि मुलीच्या नावाने 1 कोटीची दलाली घेतली। संजय निरुपमांची टीका। राऊतांवर ईडीने कारवाई करण्याची मागणी। दादर शिवाजी पार्क मैदानात मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची तयारी आता अंतिम टप्प्यात। उद्या मनसेचा गुढीपाडवा मेळावा। राज ठाकरे उद्या काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। आशिष शेलार आणि सलमान खान मध्ये डिनर डिप्लोमसी, दोघांच्या भेटीमुळे चर्चा नवधाण। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मवियाच्या जागावाटपाची घोषणा। शिवालय कार्यालयात शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांची संयुक्त पत्रकार परिषद।